नमस्कार, मी सुवर्णा. बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या दोन बातम्या. यातील पहिली घटना आहे ती अहमदनगरमध्ये झालेल्या जळीतकांडाची. महिन्याभरापूर्वी झालेल्या जळीतकांडात 14 निष्पाप रुग्णांचा बळी गेला होता. या घटनेचा अहवालही देण्यात आला, मात्र अहवाल आल्यानंतर हे प्रकरण अहवालातच अडकलंय. दुसरी बातमी आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतील घोटाळ्याची. या घोटाळ्याच्या यादीत चक्क कुत्र्यांच्या नसबंदीचा घोटाळा समोर आलाय. तेव्हा हा नेमका काय प्रकार आहे, हा घोटाळा काय आहे, याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया अहमदनगरमधल्या जळीतकांड प्रकरणाची. महिन्याभरापूर्वी झालेल्या जळीतकांडात 14 निष्पाप रुग्णांचा बळी गेला होता. या जळीतकांडाच्या चौकशीसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित केलेल्या समितीनं अहवाल दिलाय. मात्र अहवाल देऊन 15 दिवस झाले, हे प्रकरण अहवालातच अडकलंय. चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे 15 दिवसांपासून पडू नये. शासनाला या अहवालाबाबत अजूनही स्पष्टता हवी असल्यानं तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. या अहवालामध्ये आरोग्य विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय. मात्र ही इमारत उभारणाऱ्या आणि अग्निशमन विभागाची नाहरकत प्रमाणपत्र न घेता वापरायला देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे. इतकंच काय, आगीचं नेमकं कारण काय आणि आगीला कुठून सुरुवात झाली याबाबतही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा प्रश्न उपस्थित झालाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणावर अधिक नजर टाकणार आहोत. या अहवालामध्ये नेमक्या काय बाबी समोर आल्या त्या सुद्धा बघायच्या आहेत. त्याचबरोबर इतर काही अपडेट्स ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. हे डॉक्टर पोकर्ण आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक, आणि ही दृश्य जळीतकांड झाल्यानंतरची अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. 14 निष्पाप रुग्णांचा बळी गेलेला होता. चौकशी समिती स्थापन झाली आणि चौकशी समितीचा अहवालही प्राप्त झालेला आहे. मात्र राज्य सरकारला त्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या त्रुटी असल्याचं राज्य सरकार म्हणत आहे. 15 दिवस हा अहवाल येऊन झालाय, मात्र कारवाई झालेली नाही. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशी बोलूया. स्वाती, 15 दिवस झाले रिपोर्ट येऊन पण कारवाई झालेली नाही, काय सांगताय? खरं तर हा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं याआधी उपस्थित केला होता, कारण 26 नोव्हेंबरला हा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला गेला, पण या अहवालावर कोणतीच कारवाई का केली नाही. त्यामुळे सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे की राज्य सरकार या रिपोर्ट बाबत शुअर नाही आहे. यातल्या अनेक बाबी आहेत ज्याच्यावर राज्य सरकारला काही गोष्टी खटकलेल्या आहेत आणि त्याच्यामधली अधिक स्पष्टता आणण्यासाठी काही तज्ज्ञांची मदत राज्य सरकार घेत आहे. कदाचित त्यातले सगळे जे एव्हिडन्सेस आहेत, काही यातले सगळे जे प्रूफ आहेत, ते कदाचित IIT किंवा इतर काही संस्थांकडनं तपासले जाणार आहेत. कारण आपण जर बघितलं की या पूर्ण अहवालामध्ये आग नेमकी कशामुळे लागली हे कुठेच नमूद करण्यात आलेलं नाहीये. 63 पानांचा हा रिपोर्ट आहे आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचे एकूण जबाब नोंदवण्यात आलेले आहे, जे एक्सपर्ट आहेत त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत, आणि तरीही आग नेमकी कुठे लागली किंवा आगीचं नेमकं कारण काय याची शहानिशा कुठेच करण्यात आलेली नाहीये किंवा यावर प्रकाश टाकण्यात आलेला नाहीये. फक्त इतकंच म्हटलं गेलंय की व्हेंटिलेटर 19च्या जवळ आग लागली असावी. त्यामुळे आग लागली असावी म्हणजे नेमकी इथून आग लागली का, तर याबाबत कुठलीच माहिती मिळत नाहीये. बरं, इथला सिक्युरिटी गार्डचं असं म्हणणं आहे की ही जी आग लागली ती वरून धूर येत होता आणि त्याचं सिलिंग खाली पडलं आणि ते आग विझवण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण फायर एक्सटिंग्विशर ओपन झालं नाही, माझ्यानं सुरू झालं नाही, कारण मला माहिती नव्हतं ते कसं वापरायचं. जर सिक्युरिटी गार्ड असं म्हणतोय की वरून आग लागली आणि या रिपोर्टमध्ये मात्र असं म्हटलं जाते की व्हेंटिलेटरच्या बाजूला म्हणजे खाली कुठेतरी आग लागली, त्यामुळे इतकी मोठी तफावत कशी असू शकते. ही जी महत्वाची गोष्ट आहे याबाबत स्पष्टता सरकारला हवी आहे. आणि याचा अर्थ आपण असा घ्यायचा का सुवर्णा की कुणाला तरी वाचवण्यासाठी या रिपोर्टमध्ये फेरफार तर केले नाहीयेत ना, किंवा कुणाला तरी वाचवण्यासाठी हा रिपोर्ट फक्त एका विभागावर
याची पूर्णपणे जबाबदारी जाईल असं तर केलं नाहीये. बरोबर. कारण जर आपण जिथे आपण बिल्डिंगचं म्हणतो किंवा सिलिंगचं म्हणतो तर त्याला जबाबदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD पण येतं. पण अख्ख्या रिपोर्टमध्ये तर सार्वजनिक बांधकाम विभागाला क्लीन चिट दिल्याचं आहे. मी अख्खा रिपोर्ट डोळ्याखालून घातलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय म्हणजे स्वाती, तुला असं म्हणायचंय का की या रिपोर्टमध्ये जो पूर्णपणे ठपका आरोग्य विभागावर ठेवला गेला आहे आणि सार्वजनिक विभागाबाबत कुठलाही उल्लेख नाही, याच्याविषयी सुद्धा सरकारला शंका आहेत आणि म्हणून या रिपोर्टवर कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही? सरकारला याच्याबाबत स्पष्टता हवी आहे की इतकी तफावत कशी असू शकते. म्हणजे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की जर असं तो म्हणतोय की आग वरून लागलाय आणि धूर वरून आलाय आणि रिपोर्टमध्ये असं म्हटलं जाते की आग खाली लागली आहे, याचा अर्थ काय होतो? म्हणजे इतकी तफावत कशी असू शकते? बरं, हे जे व्हेंटिलेटर होतं ते बंद पडलेलं होतं आणि बंद पडलेल्या व्हेंटिलेटर मध्ये जर स्पार्क झाला तर ते व्हेंटिलेटर मधला वीज पुरवठा आपोआप खंडित होईल असं त्या व्हेंटिलेटरची कंपनी सांगते. आणि असं असताना जर व्हेंटिलेटरला आग लागली असती तर वीज पुरवठा खंडित झाला असता, आग पुढे गेली नसती असे म्हटलं जाते. आणि इथे रिपोर्टमध्ये मात्र म्हटलं जाते की या व्हेंटिलेटरला बाहेरनं आग लागली. म्हणजे हे मात्र स्पष्ट आहे की व्हेंटिलेटरला तर आग लागली नाही, बाहेरनं आग लागली असं समितीचा अहवालच म्हणते की बाहेरनं आग व्हेंटिलेटरला लागली. पण आग नेमकी कुठे लागली हे माहिती नाहीये. आग कशामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे लागली का? आग तिथे कोणी काही ठिणगी टाकली का? कुठलाच उल्लेख नाही. आणि हे अत्यंत संभ्रमात टाकणारे प्रश्न आहेत ज्याच्या बाबत सरकारला, आरोग्य विभागाला, कारण आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव त्यांच्याकडे तो अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे. राधाकृष्ण गमे हे नाशिकचे विभागीय आयुक्त आहेत, त्यांच्यासह 13 सदस्यीय समितीने हा अहवाल सादर केलाय. आणि असं असताना 13 समितीतले जे सदस्य होते ते एक्सपर्ट होते आणि त्यांनी इतक्या मोठ्या चुका कराव्यात का ह्या मुद्दाम केल्यात, हा खरं तर प्रश्न आहे. त्यामुळे या संदर्भात सगळे उहापोह केले जाते. सरकार तज्ज्ञांकडनं माहिती घेतच आहे. नक्की, धन्यवाद स्वाती, आपण सविस्तर या सगळ्याविषयी माहिती दिलीत त्याबद्दल. अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळूया. ही बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून. पिंपरी चिंचवड महापालिकेतील घोटाळ्यांच्या यादीत आता चक्क कुत्र्यांच्या नसबंदी घोटाळ्याचीही भर पडली आहे. संपूर्ण देश पूर्णतः लॉकडाऊन असताना पिंपरी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं खासगी ठेकेदारांमार्फत तब्बल 7,000 कुत्र्यांची नसबंदी करून घेतली. त्यासाठी लाखो रुपयांची बिलं देखील काढली. पाहुयात कुत्र्यांच्या नसबंदीचं नेमकं वास्तव काय आहे. कडक लॉकडाऊन मधली ही अंगावर शहारे आणणारी दृश्य तुम्हाला आठवत असतील. कोरोनाच्या भीतीनं या काळात चिटपाखरू देखील रस्त्यावर भिरकत नव्हतं. मात्र याच काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं एक मोठा प्रताप केलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रस्त्यावर शुकशुकाट असताना पशुवैद्यकीय विभागानं असा काय प्रताप केलाय? तर ऐका. पशुवैद्यकीय विभागानं लॉकडाऊन मध्ये चक्क ठेकेदार नेमून दररोज सुमारे 60 कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केलीये. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरंय. 3 महिन्यात तब्बल 7,000 कुत्र्यांची नसबंदी करण्याचा विक्रमी प्रताप, तेही कागदावर करण्याचा प्रताप करण्यात आलाय. कुत्र्यांची नसबंदी केली खरी, पण त्याचे पुरावे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. नसबंदी केल्याचे पुरावेच पालिकेकडे नसल्यानं पालिका प्रशासन गोत्यात आलंय. हे 7,125 कुत्र्यांची नसबंदी करून दाखवू शकत नाही, शक्य नाही. हे फक्त कागदपत्र रंगवले आणि पैसे घेतलेले आहेत. जर त्याची अट आहे, अटीचंच व्हायलेशन झालंय की त्यांनी त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे, त्याचा फोटो काढला पाहिजे, तर फोटोही काढला नाही, चित्रीकरणही केलं नाही. त्याचा कान पिंच केलाय की नाही हे बघू शकतो का? तर निश्चितपणे शक्य नाहीये. आणि त्यांच्याकडे कोणती म्हणजे खरं तर डोळ्यांचं स्कॅन केलं असतं तर एखादं कुत्रं चुकीचं जरी आलं असतं तर दुसऱ्या मिनिटाला कळलं असतं की ह्या कुत्र्याचं ऑपरेशन किंवा नसबंदी झालेली आहे, आपण त्याला सोडलं पाहिजे. परंतु तसा कोणताही ठोस पुरावा आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळत नाही किंवा संबंधित विभागामध्ये पाहायला मिळत नाही. विरोधक आणि स्वपक्षातील नगरसेवकांनी केलेले हे आरोप सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनावर आपल्याच अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची नामुष्की ओढावली आहे. मग आम्ही त्यात इन्व्हॉल्व आहोत याचे कुठले पुरावे तुमच्याकडे? आणि म्हणून जर तुम्ही पुरावे नाही दाखवू शकलात ना,
महापालिकेत तुम्हाला काय बसणार योगेश बल एवढं सोपं नाहीये हे. उठ सूट कुणावर आरोप कर, कुणीही सहन करल असं नाही होत. या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर माननीय आयुक्त यांनी या प्रकरणी अभिलेख तपासून वस्तुस्थिती सादर करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे अभिलेखांची तपासणी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल माननीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. याआधीच पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्तूंच्या खरेदीत घोटाळा, केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईमधील घोटाळा, नदी संवर्धन प्रकल्पात घोटाळा, जलपर्णी काढण्यासाठी घोटाळा, वृक्षगणनेतील घोटाळा, कोविड काळातील मास्क खरेदीमध्ये घोटाळा आणि यावर कळस म्हणजे होर्डिंग लावण्यासाठी स्वीकारलेल्या लाचेचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असताना आता उघडकीस आलेला हा कुत्र्यांच्या नसबंदीचा घोटाळा या शहराची पुरती नाचक्की करणारा ठरतोय. आता पालिकेत एवढे घोटाळे समोर येत असताना ते कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहेत हाही प्रश्नच आहे. त्यामुळे पालिकेतील घोटाळ्याला कोण पाठीशी घालतंय हे देखील आता समोर येण्याची गरज आहे. अन्यथा पिंपरी चिंचवडमधील करदात्यांची लूट अशीच सुरू राहणार आहे. नसबंदी केलेल्या प्रत्येक कुत्र्याचा फोटो काढणं हे बंधनकारक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडे नसबंदी केलेल्या हजारो कुत्र्यांचे फोटो उपलब्ध नाही आहेत आणि दुसरा पर्याय असा त्यांना देण्यात आला होता की अशा कुत्र्यांचे कानं कापायचा. परंतु आपण बघतो आहोत की महानगरपालिकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे भटकं कुत्रं आहे आणि याचे कानही कापल्या गेलेले नाहीत आणि याची नसबंदीही झालेली नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जे काही विरोधकांनी आरोप केलेले आहेत त्यामध्ये प्रथम दर्शनी तथ्य दिसतंय आणि त्यामुळेच या सगळ्या घोटाळ्याची चौकशी आता होणं गरजेचं आहे. व्हिडिओ सुरेश गजबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. या घोटाळ्याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुत्र्यांची नसबंदी केली तर मग कुत्र्यांची संख्या का वाढतीये आणि नसबंदी केल्याचे पुरावे का दाखवले जात नाही आहेत असे प्रश्न नागरिकांनी विचारलेत. याबाबत पिंपरी शहरातल्या नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद यांनी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक घोटाळ्याबाबत राज्यभर चर्चा सुरू आहे आणि आता एक हा नवीन घोटाळा म्हणावा लागेल कारण की या संदर्भात विरोधकांनी जे आरोप केलेले आहेत त्याबाबत सत्ताधारी किंवा प्रशासनाने अजूनही उत्तर दिलं नाही. चक्क कोरोना काळात म्हणजे पूर्णतः लॉकडाऊन असताना 7,000 कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केलाय. मात्र त्या संदर्भातले पुरावे महानगरपालिकाकडे नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शंकेला वाव आहे. मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरात आलेलो आहे, चिखली गावठाण. आपण बघितलं तर सगळीकडे असे वर्दळीचे हे ठिकाणं आहेत आणि अशा ठिकाणी सर्रास भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. इथे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येते या उपनगरातली जी सगळी नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांचा या सगळ्या संदर्भात विश्वास बसतो का. कोरोनाच्या काळात म्हणजे पूर्णतः लॉकडाऊन असताना 7,000 कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा केला जातोय. तुम्ही इथे किती वर्षापासून राहता आणि हे यात तथ्य वाटतंय का? मी या ठिकाणचा मूळचा रहिवासी आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासन वैद्यकीय विभागाचं असं म्हणणं आहे की आम्ही रोजचे 60 कुत्र्यांचं नसबंदी करतो, परंतु मला असं कुठेही निदर्शन आलेलं नाही की कुत्र्यांचा बंदोबस्त केला जातो. कारण एवढे त्या कुत्र्यांचा थैथयाट झालेला आहे की लहान मुलांनाच वर रस्त्यावरून जाताना अक्षरशः कुत्री धावून जातात. त्यामुळे मी वैद्यकीय विभागाला असं सांगतो की आपण याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन यावरती बंदोबस्त करावा. चौकशी केली जावी असं म्हणतात. तर तुमचा काय नेमका अनुभव आहे आणि ज्या पद्धतीनं सांगितलं जाते तसं झालं होण्याची शक्यता तरी वाटते का? खरं पाहिलं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराने कुत्र्याची नसबंदी करण्याचा एकमेव उद्देश होता की दरवर्षी साधारणतः 7,000 लोकांना कुत्रे चावतात आणि म्हणून त्या अर्थाने त्या ठिकाणी खरं पाहिलं तर तो निर्णय घेतला होता. परंतु मार्च 2020ला कोरोनाच्या काळामध्ये लोक बाहेर पडत नव्हती. तर माझी एक शंका आहे की जर लोक बाहेर पडत नव्हती तर कुत्र्यांची नसबंदी केली कशी. आणि जर कुत्र्यांची नसबंदी केली तर मला दाखवा त्यांचा कुठं फोटो आहे का, त्याच्यावरती असं एक ठरवलं होतं की त्या कुत्र्याच्या कानावरती निशाण करायची. तशी निशाण आहे का? आमच्या गावात एकही कुत्र नाही की ज्याच्यावरती कानावर निशाण आहे. म्हणजे आज महापालिकेने 73 लाख रुपये त्या ठिकाणी मोजले, पण 73 लाखापैकी
त्या 73 कुत्र्यांची तर नसबंदी केली यांनी दाखवून द्यावं. आणि खरं पाहिलं तर त्या ठिकाणी हा भ्रष्टाचारच केला असा माझा ठामपणे आरोप आहे. अर्थात नागरिकांचा संताप बघतोय आपण, परंतु कुत्र्याची नसबंदी हा मुद्दा जरी गौण असला तरी इथे दरवर्षी 7,000 नागरिकांना कुत्रे चावतात. ही महानगरपालिकेचीच आकडेवारी आहे. इथं कुत्र्याच्या बाबतीत पालिकेची गाडी यायची पूर्वी 2-3 वर्षापूर्वी, आणि गाडी वगैरे आल्यानंतर कुत्रे पकडून न्यायचे, आणि इथं प्रत्येक वॉर्डामध्ये औषधाची फवारणी व्हायची, स्वच्छता टापटीप व्हायची. आता फक्त गाडी फिरतीये, त्याच्यावर कॅसेट आहे, पण स्वच्छतेच्या बाबतीत थोडीशी गैरसोय आहे. तर माझं असं मत आहे, कुत्र्यांचा त्रास थोडा आहेच, पण त्याची जर नसबंदी झाली तर लहान मुले, म्हातारी माणसं हे नक्कीच सुरक्षित राहतील. याची तरी जे आरोग्य विभाग आहे त्यांनी जर दखल घेतली घ्यावी असं स्पष्ट म्हणणं आहे. पुढे सूरज काजबेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. या दोन महत्त्वाच्या मेट्रो सिटीजमधल्या बातम्या आपण पाहत होतो. याबरोबरच बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये आहे. इथेच थांबणार आहोत. यानंतर एक विशेष कार्यक्रम आपण बघणार आहोत. पण न्यूज 18 लोकमत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर एक आवाहन प्रेक्षकांना नक्कीच करेल. कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडाल तर मास्क लावायला विसरू नका. कोरोना अजूनही गेलेला नाही, त्यात ओमायक्रॉनची भीती आहेच. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनिटायझर स्वतःकडे बाळगणे याही गोष्टी विसरू नका. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतवरच्या कुठल्याही घडामोडी, बातम्या, ताजे अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.